नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बांधवांनो, 1,98,552 अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. 2024 पीक विमा कंपनीने जवळपास 1,98,552 शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते. 2023 मध्ये जवळपास पावसाने अगोदर उघडीप घेतली होती, नंतर पावसाने थैमान घातले होते. यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता. पीक विम्याची किंमत मात्र 1 रुपये असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना किंवा कंपनीने काहीतरी करून शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते. कारण कंपनीने जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपासाठी 552 शेतकऱ्यांना आता पात्र ठरविण्यात आले आहे. या विषयाची पुढील माहिती म्हणजेच राज्यातील 1,01,952 शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले आहे. आमदारांच्या मागणीनंतर कृषी मंत्री यांनी पीक विमा कंपनीसोबत बैठक घेतली. कृषी मंत्री यांनी बैठक घेतल्यानंतर काय झालं? यवतमाळ जिल्ह्यामधील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 43,65,75,000 जो पीक विमा होता ते वाटप करण्याच्या आधी दिलेली आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 6,23,921 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदवली होती, म्हणजे पीक विमा भरला होता. 2023 मध्ये जवळपास पावसाने अगोदर उघडीप घेतली होती, नंतर पावसाने थैमान घातले होते. यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता. मात्र 1 रुपया असल्यामुळे काहीतरी बोर झाला आणि परत शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं. विमा कंपनीने जवळपास 1,98,552 शेतकऱ्यांना अपात्र ठरवले. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.